हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या प्रांजू खडतकर व्लॉग या चॅनलवर. तर मी आज तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे. विदर्भातील हिवाळा स्पेशल तुरीच्या दाण्याचे रस्सा गोळे, कढी गोळे. आमच्याकडे याला लवड पण म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात तर कमेंट करून नक्की सांगा. तर मी इथे घेतलेले आहे 2 वाट्या तुरीचे दाणे. छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यामध्ये 8 ते 10 मिरच्या, 8 ते 10 लसूण पाकळ्या, थोडंसं अद्रक आणि जिरं टाकून बारीक करून घेतलेलं आहे. इथे पूर्ण मिश्रण मी बारीक करून घेतलेलं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आणि 2 ते 3 चमचे बेसन टाकून याला छान मळून घेतलेलं आहे. इथे आपल्याला खूप जास्त बेसनसुद्धा वापरायचं नाही आहे, जेणेकरून कढीमध्ये गोळे खूप कडक नाही बनले पाहिजे. त्यासाठी 2 चमचे तेल टाकून याला छान मळून घेतलेलं आहे. आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत आपण. तर बघा मी कशा प्रकारे गोळे तयार केले आहे. मी 1 ते 2 गोळे तुम्हाला तयार करून दाखवलेले आहे. बाकी तशाच प्रकारे गोळे तयार करून घेतलेले आहेत. तर आता आपण करणार आहोत कढीची तयारी. तर मी इथे बेसन टाकून दही आणि बेसन मिक्सरच्या भांड्यामध्येच छान बारीक करून घेतले आहे, जेणेकरून ते बेसन आणि दही एकजीव मिक्स झालं पाहिजे यासाठी. आता एका भांड्यात 2 चमचे तेल टाकून जिरं, मोहरी आणि मेथीदाणे, कढीपत्ता हे टाकून छान शिजवून घ्यायचं आहे. हे सगळं टाकून शिजवून घेतलं की त्यामध्ये थोडंसं हळद, मीठ. तर इथे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तर इथे 1 चमचा ठेचा मी वाटून आधीच घेतलेला होता, तो ठेचा टाकला आहे. तुम्ही मिरच्या पण टाकू शकता. आणि हळद आणि मीठ टाकून शिजवून घेतलेलं आहे. आणि थोडंसं पाणी टाकून याला आपण शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून जे आपण दह्याचं मिश्रण टाकतो ते फुटणार नाही. कारण जर डायरेक्ट दह्याचं मिश्रण टाकलं तर इथे कढी फुटण्याची शक्यता जास्त असते. तर इथे मी 3 ते 4 ग्लास गरम पाणी थोडंसं करून घेतलं होतं आणि पाणी वापरलं आहे. कोथिंबीर टाकून याला छान उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आणि उकळी आल्यानंतरच ते आपण गोळे तयार केलेले याच्यामध्ये टाकायचे आहे, जेणेकरून हे फुटणार. थंड पाण्यामध्ये किंवा उकळी यायच्या आधी जर तुम्ही गोळे टाकले तर फुटू शकतात ते कढीमध्ये. म्हणून उकळी आल्यानंतरच टाकायचं. याला झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटे छान शिजवून घ्यायचं. आता याला थोडंसं तडका तयार करत आहे मी. टेस्ट छान येतो ह्या तडक्याने. तर तेल गरम करून घेतलं आहे. जिरं, मोहरी, 2 ते 3 हे लाल मिरच्या तोडून, थोडंसं तिखट यामध्ये शिजवून घेतलेलं आहे. छान फिरवून घ्यायचं आणि हा तडका कढीमध्ये सोडायचा आहे.